नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत जे आहे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात आहे हार्डवेअर इंजिनियर अँड सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर ही जाहिरात जी आहे आपल्यासमोर डाउनलोड झालेली आहे. जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. यामध्ये जे आहे मित्रांनो, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनियरच्या प्रत्येकी 3-3 रिक्त जागा आहेत आणि एक कॅन्डिडेटसाठी जे आहे वेटिंग लिस्ट लावण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये व्हॅकन्सीजची डिटेल्स दिलेली आहे. यामध्ये पेमेंट जे आहे हे 56,100 ते 1,77,500 रुपये प्रति महिना इतकं दिलं जाणार आहे. S20 लेवलचं हे पेमेंट राहणार आहे. तर यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. एज लिमिट जर बघितली तर जनरल कॅन्डिडेटसाठी 25 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. तसेच SC, ST, OBC आणि SBC कॅटेगरीसाठी 25 ते 43 वर्षाच्या दरम्यानचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. तसेच जे काही हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्यांना जर त्यांच्या माध्यमातून अर्ज करायचा असेल तर एज लिमिटमध्ये कुठल्याही प्रकारे जे आहे लिमिट नाही आहे, ते कधीही यामध्ये अर्ज करू शकतात. तर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर हार्डवेअर इंजिनियरसाठी खालील प्रकारे दिलेले आहे. यामध्ये जे आहे BE किंवा इक्विव्हॅलंट डिग्री मागितलेली आहे कम्प्युटर सायन्समध्ये. सोबतच 3 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव मागितलेला आहे. यामध्ये हार्डवेअर मेंटेनन्स जसे की कम्प्युटर प्रिंटर आणि नेटवर्क रिलेटेड तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज असलं पाहिजे. नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, लीज लाईन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रिलेटेड नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. त्यानंतर आहे सॉफ्टवेअर इंजिनियरचं. सॉफ्टवेअरसाठी जर बघितलं तर BE किंवा MCA झालेले उमेदवार किंवा इक्विव्हॅलंट डिग्री असलेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. कम्प्युटर सायन्स झालेले उमेदवारसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये सुद्धा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आता प्रोग्रामिंग स्किल मागितलेली आहे. यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, वेब टेक्नॉलॉजीजमध्ये. तसेच यामध्ये जे आहे जास्तीत जास्त प्राधान्य अशा उमेदवारांना दिलं जाईल ज्यांना PHP किंवा PERL, अपाचे वेब सर्व्हर, लिनक्स बेस RDBMS स्किल तुमच्याकडे असतील तर यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल. आणि तुम्हाला जे आहे SLDC कॉन्सेप्ट रिलेटेड नॉलेज जे आहे हे डेव्हलप करावं लागेल. यामध्ये तुमची एक्झामिनेशन घेतली जाणार आहे, ज्यामध्ये पार्ट 1मध्ये 100 मार्क्सची एक्झामिनेशन राहील. यामध्ये 3 तासाचा टायमिंग राहील, ज्यामध्ये जनरल नॉलेज अँड इंग्लिशसाठी 30 मार्क्स राहतील. टेक्निकल नॉलेजमध्ये 70 मार्क्सची एक्झाम राहील, ज्यामध्ये 25 मार्क्सचं ऑब्जेक्टिव्ह आणि 45 मार्क्सचे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन राहतील. आणि अशा प्रकारे हे 100 मार्क्सची एक्झाम राहील पार्ट 1मध्ये. अशाच प्रकारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसाठी दोन्हीसाठी जवळपास सारखीच एक्झाम राहील, फक्त टेक्निकल सब्जेक्टचे जे काही क्वेश्चन राहतील हे वेगवेगळे राहतील. त्यानंतर पार्ट 2मध्ये जर बघितलं तर जे उमेदवार स्क्रीनिंग टेस्ट पास करतील अशा उमेदवाराची प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल. प्रॅक्टिकल टेस्ट 50 मार्क्सची राहतील आणि मिनिमम पासिंग 50% राहील, म्हणजे 25 मार्क्स तुम्हाला गेन करणे गरजेचं राहील. त्यानंतर जर समजा तुम्ही प्रॅक्टिकल टेस्ट पास केले तर तुम्हाला व्हायवा व्हॉईससाठी बोलावलं जाईल. आता व्हायवा व्हॉईसमध्ये 50 मार्क्सची एक्झामिनेशन राहील आणि यामध्ये जे आहे मेरिट लिस्ट जी राहील ही तुमच्या टोटल मार्क्सवरती डिपेंड राहील, ज्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट आहे, प्रॅक्टिकल टेस्ट आहे आणि व्हायवा व्हॉईस आहे. अशा प्रकारे तिन्ही एक्झामिनेशनचे किती मार्क्स आहे त्यानुसार तुमची यामध्ये एक्झामिनेशन घेतली जाईल आणि त्यानुसार जे आहे तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला पुढे बोलावलं जाईल. तर आता यामध्ये जे आहे तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट यामध्ये एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. यासाठी जे आहे त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला 2पेक्षा जास्त चिल्ड्रन नसले पाहिजे, अशी एक अट दिलेली आहे. यामध्ये एकूण जे बॉर्न चिल्ड्रन्स आहे हे 28/3/2006 नंतर 2पेक्षा अधिक नसले पाहिजेत. आणि आणखी काही अटी आणि शर्ती त्यांनी खाली दिली आहे, तर त्याची माहिती खाली दिलेली आहे मित्रांनो, ती सुद्धा एक्सप्लेन करतो मी. तर येथे बघू शकता तुम्ही 31 ऑगस्ट 2026 पर्यंत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आणि यासाठी तुम्हाला SBI कलेक्टच्या माध्यमातून एक ₹200 चालानसुद्धा पे करायचं आहे. हे चालानसुद्धा तुम्हाला संबंधित वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाल तेथेच उपलब्ध राहील. तेथून तुम्ही ते चालान भरायचं आहे. त्यानंतर एक जो काही नंबर आहे तो जनरेट होईल, तो नंबर तुम्हाला फॉर्ममध्ये टाकावा लागेल
त्यानंतरच बेसिक डिटेल्स भरून तुमचा फॉर्म जो आहे हा सबमिट होईल. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये एज्युकेशन डिटेल्स टाकत असताना तुम्हाला 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या क्रमाने तुमची डिटेल्स टाकावी लागेल. अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. जर समजा तुमचा क्रम चुकला, समजा तुम्ही ग्रॅज्युएशनची डिटेल्स आधी टाकली, तर तुमचा फॉर्म डायरेक्टली रिजेक्ट केला जातो. ही मित्रांनो अशा प्रकारची याची प्रोसेस आहे. तसेच यामध्ये जे आहे मुद्दा क्रमांक 7 मध्ये महत्त्वाचा मुद्दा दिला आहे. कॅन्डिडेट शुड मेन्शन द मार्क्स ऑब्टेन इन द लास्ट ऑर फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी फॅकल्टी. म्हणजे कोणत्याही फॅकल्टीचे जरी तुम्ही उमेदवार असले, तरी तुम्हाला फक्त फायनल इयरचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकणे गरजेचं आहे. अशा प्रकारे इथे मेन्शन केलेलं आहे. तसेच बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये काय होते की CGPA फॉर्मॅटमध्ये किंवा ग्रेड फॉर्मॅटमध्ये मार्क्स दिले राहतात. तर त्यामध्ये जे आहे अशा कॅन्डिडेटमध्ये जे आहे त्यांना CGPA इंटू पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील. अशा प्रकारचा मुद्दा क्रमांक 8 मध्ये त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. तर ते एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं आणि त्यानुसारच डिटेल्स भरायची आहे. त्यानंतर फॉर्म भरायचे इन्स्ट्रक्शन्स येथे दिलेले आहे मित्रांनो. पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे त्याची सुद्धा इन्स्ट्रक्शन्स येथे दिलेली आहे. 31 ऑगस्ट 2026 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर जेव्हा तुम्हाला व्हायवा व्हॉइसला बोलावलं जाईल, तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला खालील डॉक्युमेंटचे सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज तुम्हाला घेऊन जावे लागतील. तर त्याची माहिती येथे मेन्शन केली आहे. जे काही तुमचे बेसिक जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जसे कास्ट आहे, डोमिसाईल आहे, एज्युकेशन डिटेल्स आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेटचं एक फॉर्मॅट दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही एम्प्लॉई म्हणून काम करत असाल तर NOC लागेल संबंधित ठिकाणच्या कंपनीची. आणि आणखी पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जसे की सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट. समजा तुम्ही सिलेक्ट झाले आणि काही कारणास्तव जर तुम्ही सोडून गेले, तर 2 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही सोडून जात असाल, तर अशा कंडिशनमध्ये जे आहे वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटला यामध्ये चान्स मिळू शकतो. आणि एकदा जे जॉब लोकेशन्स आहे जे भेटेल, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी 5 वर्ष काम करणे गरजेचं राहील. त्यानंतर जे आहे तुम्ही त्यामध्ये जे आहे पोस्ट ट्रान्सफरसाठी जे आहे प्रयत्न करू शकता. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन यामध्ये जाहिरातीत त्यांनी नमूद केलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनला आहे, तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.